स्वामी. त्या व्यक्तीनं तर असं सांगितलं, थकलेलं होतं, वैरुद्ध होतं ते म्हातारं. त्याने सांगितलं, अरे श्रीसंत वामन भाऊ महाराज म्हणजे आमचा अल्ला म्हणजे वामन भाऊ महाराज आहेत. टाळी वाजन राव. महाराज मला एवढं माझं हृदय भरून आलं. अरे धर्मातली लोक प्रेम करते त्यात नवल नाही हो, पण मुस्लिम समाजाच्या लोकांनी देखील श्रीसंत वामन भाऊ महाराजांचा सन्मान करावा एवढा अधिकार वामन भाऊ महाराजांचा मोठा आहे. आणि ते संत आपल्यावर त्यांनी प्रेम केलं. वामन भाऊ महाराज टाकळीमध्ये असं सांगतात आमचे आजोबा, मला काही कळत नाही भाऊ, माझ्या जन्माचा फार अगोदरचा काळ आहे. जर आले तर 2-2 दिवस थांबायचे. भाऊ म्हणायचे, फुंदे टाकळी माझं माहेर घर आहे. आणि एक वाक्य गुरुवर्य नारायण बाबाच्या मुखातून मी ऐकलेलं आहे. बाबांकडे ज्यावेळेस मी गडावर होतो, संध्याकाळी असं पाय चोपता चोपता बाबा म्हणले, अरे वामन भाऊ महाराजासारखी आई परत होणार नाही. हे कोणाचं वाक्य आहे? हे सद्गुरू नारायण बाबाचं वाक्य आहे. वामन भाऊ महाराजांच्या हृदयामध्ये जे प्रेम आहे, गुरुवर्य नारायण बाबा म्हणायचे, बोलत असताना उग्र भाषे पर्यांतरी माया, नाही भेद भाव कृपेची छाया, मानिती सर्व लागती पाया, भाऊचा उतार जनता रावया. सद्गुरू नारायण बाबाच्या मुखातले वाक्य आहेत. म्हटले भाऊ बोलतात, पण का बोलतात? येतो हिताचा कळवळा, पडती हाती मनो निकाला. महाराज तुमच्या आमच्यावर जे प्रेम तुमच्या आई बापाने केलं नाही, जे प्रेम देवाने देखील केलं नाही, समाजाने देखील केलं नाही, नातेवाईकाने कोणीच केलं नाही, ते प्रेम करणारे या जगामध्ये संत आहेत. म्हणून दयावंत जे अंतरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, दयावंत जी अंतरी, त्यांच्या हृदयामध्ये एवढी व्यापक आणि विशाल दया आहे. महाराज सांगतात ते संसारिक धन्य, धन्य ते. बरं असं असं का म्हटलं नाही तुकोबाराने? धन्य संसारी असा शब्द वापरणार. ते शब्द धन्य ते कोण? धन्य ते भगवान बाबा, धन्य ते वामन भाऊ महाराज, धन्य ते सद्गुरू नारायण बाबा, धन्य ते संसारी. का धन्यता दिली? त्याचं कारण आहे, त्यांनी या समाजावर प्रेम केलं. किती प्रेम केलं महाराज, ते प्रेमाचं वर्णन करता येणार नाही. संत भगवान बाबाच्या जीवनातला प्रसंग सांगतो, जरा भजन करा. विठ्ठला महाराज समाजाने किती दुःख दिलं, त्रास दिला, तरी साधूचं हृदय, साधूचं अंतकण एवढं मोठं असतं. ते समाजावर दयाच करतात. संत ऐसे जाना जगी, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी. संत ऐसे जाना जगी, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी. प्रमाण दिलं, संत ऐसे जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. जे क्षमा करू शकतात ते संत आहेत, जे दया करू शकतात ते संत आहेत. संत भगवान बाबाच्या जीवनातला मी प्रसंग सांगतो. धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरिया, कडव्या करता या अभंग करता या शब्दा करता एक प्रसंग आहे भगवान बाबाच्या जीवनातला. संत भगवान बाबाला एवढा त्रास, एवढं दुःख समाजाने दिलं, म्हणजे जास्त लोक नव्हती विरोध करणारी, त्रास देणारी. एक 8-10 लोक होती. कारण ज्यांच्यामध्ये पोरं टाळणं का जो बारकाले पोरं, शांत उभे राहा. आता त्यांचाही दोष नाही, त्यांना वाटतं दररोज हरिपाठ असतो, बाबा आता एकदाही म्हणत वाजा म्हणून, विठाला विठाला. श्री
नक्षत्र नारायण गडावर भगवान बाबा माणिक बाबाकडे ज्या वेळेस राहिले, परिसराने एवढं प्रेम भगवान बाबावर केलं महाराज. भगवान बाबांनी त्या काळामध्ये गडाची वारी जी आहे ना, नारायणगडाची, तुमच्या माहितीकरता काही गोष्टी सांगतोय. आणि भगवान बाबांनी पहिली वारी नव्हती, माणिक बाबा होते. बऱ्याच पिढ्याची ती परंपरा नारायणगडाची आहे, नगद नारायणपासून. पण पहिली वारी सुरू केली शुद्ध एकादशी. ती वारी सुरू करण्याचं सौभाग्य माणिक बाबा असताना सद्गुरू भगवान बाबांनी ते कार्य सुरू केलं. म्हटले ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा निघतो, तुकोबरायचा पालखी सोहळा निघतो, माणिक बाबा आपलाही पालखी सोहळा सुरू करू. माणिक बाबा म्हणले सगळी जबाबदारी भगवान तुला घ्यावी लागेल. भगवान बाबांनी सांगितलं तुमची आज्ञा. आजही नारायणगडाचा जो पालखी सोहळा आहे, नारायणगड ते पंढरपूर, हा पालखी सोहळा ज्याने सुरू केला ते संत भगवान बाबा. आणि आजही नारायणगडाचा जो पालखी सोहळा चालतो ना, आजही बाबांचं नाव निघतं. भगवान बाबांनी प्रारंभित केलेला पालखी सोहळा नारायणगड. हा सगळा असणारा प्रसंग सांगत असताना मला एक वाक्य सांगायचंय. माणिक बाबांचं वय झालं. माणिक बाबांनी सांगितलं आणि भगवान बाबाला, भगवान आता असणारं सर्वस्व जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि जगाचा निरोप माणिक बाबांनी घेतला. भगवान बाबाला गादीवर बसवण्यात आलं. ज्यांच्या समवेत आणि सोबत बाबा राहिले ना, लक्षात घ्या मला काय बोलायचं. वेगळ्या अर्थाने आणि वेगळ्या अँगलने माझ्या शब्दाने वाक्य नेऊ नका. कसं असतं, कीर्तन ऐकत असताना आपली उंची, आपला अधिकार, आपली क्षमता विचार करणं. कारण मन अनेकाचे अनेक आहेत. कारण एके ठिकाणी तुकोबराय बोलतात प्रकाराचे तीन. लक्ष देऊ नका. तुका मने केले जन. प्रत्येकाची विचार करण्याची शैली वेगवेगळी आहे. लक्ष द्या. भगवान बाबा ज्यांच्यामध्ये राहिले, लहानचे मोठे झाले, ही सगळी मंडळी बाबांचे 10-12 मित्र अगदी जवळचे आणि जीवाचे होते. जीवाला जीव देणारी होती. पण एक काळ असा येतोय, भगवान बाबा गादीवर बसले, आता तीच मित्र आता विरोधात गेले. अरे आपल्यातला भगवान राजगादीवर आणि नारायणगडाच्या गादीवर बसला. त्रास सुरू झाला. एवढा असह्य वेदना भगवान बाबाला सुरू झाल्या. नाना प्रकारचं दुःख, नाना प्रकारचे आरोप भगवान बाबावर घडतायत. लक्षात घ्या मी बोलतोय कशा करता. तुम्ही ज्या वेळेस चांगलं जीवन जगताय, ज्या वेळेस तुमचं जीवन आचरण, तुमचा विचार, तुमची बुद्धी, तुमची सात्विकता वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायणी. आता मात्र त्या मित्र कंपनीला, जवळच्या लोकाला त्या अस्तित्व आता सहन होत नाही. भगवान बाबाला त्रास द्यायला सुरुवात केली. पण सहन केला हो त्रास. पण किती सहन करावं. एका स्त्रीची, एका बाईची चोळी आणून ज्या वेळेस भगवान बाबाच्या गादीवर ठेवली, मात्र असह्य वेदना झाल्या. भगवान बाबांनी ते पाहिलं आणि भगवान बाबावर आरोप करण्यात आला. लक्षात घ्या, चांगल्या माणसावर आरोप होत असतो. या लोकांना तुकोबाराला सोडलं नाही. या लोकांना भगवान बाबासारख्या साधूला सोडून एक गुरुवर्य नारायण बाबाचं वाक्य आहे, जेवढा त्रास ज्ञानोबरा आणि तुकोबाराला झाला नाही, एवढा त्रास श्री संत भगवान बाबाला भोगावा लागला. हो, एवढा त्रास भोगावा लागला. त्यावेळेस भगवान बाबा आणि रडतात महाराज. हृदय भरून येतं. नारायणगडाची असणाऱ्या जे माणिक बाबा आपले गुरु, त्यांच्या समाधी समोर जाऊन भगवान बाबा रडतात, हंबरडा फोडतात. माणिक बाबा, असणारं संपूर्ण जीवन मी या गडा करता आणि तुमच्या सेवेकरता दिलेलं आहे. तुमचा शब्द होता बाबा. कितीही त्रास आणि किती आघात झाला तरी डगमगू नकोस, आणि किती अवमान झाला तरी गडाला सोडू नको बरं भगवान. पण आज मात्र मला असह्य झालेलं आहे, मला स्वतःच्या इंद्रियाचा छेद करावा एवढं दुःख या पृथ्वी तलावर एका साधूच्या वाट्याला आलं. ते भगवान बाबा. आणि पखालडोह म्हणून गाव नाही, दरी आहे, तिथं भगवान बाबा जाता स्वतःच्या इंद्रियाचा छेद करतात आणि रक्त पडतं. तुळशी उगवल्या रक्त सांडील जेथ, धावोनी आले देव, दिल्या भय तेथ भारती भगवान बाबा. हे ऐकायला महाराज, ऐकत असताना देखील हृदय भरून येतं. भगवान बाबांनी स्वतः प्रसंग भोगलाय. आणि म्हणून भगवान बाबांनी विचार केला आता नाही. आणि माणिक बाबांच्या त्या समाधी समोर भगवान बाबा येतात आणि या दुःखाने हृदय भरलेलं आहे आणि रडतात आणि सांगतात, माणिक बाबा आता नाही, आता नाही. म्हटले, या गडाची परंपरा आणि सेवा सगळी मी शब्द दिला होता, पण आज बाबा तुमच्या
आणि समाधीच्या चरणावर माझं हे मस्तक टेकवतो. आज मला गडावर राहायचं नाही. समाधीचं दर्शन घेत असताना 5 प्रदक्षिणा नारायणगडाला केल्या. कळसाचं दर्शन घेतलं भगवान बाबांनी आणि महाराज त्या ठिकाणून निघत असताना तिथली माती घेतली आणि आपल्या कपाळाला लावली. माणिक बाबांना शब्द दिला होता, किती दुःख आणि आघात मी सहन करील, पण आता नाही, मला शक्य होत नाही. मी माणूसच आहे, मलाही हृदय आहे, मलाही भावना आहेत, आता नाही. महाराज परत एकदा मागं पाहिलं, पिंपळाचं झाड असणारं धाड दिली उसपडून खाली पडलं. आणि त्यावेळेस महाराज मोठा आवाज होतोय आणि भगवान बाबा त्या ठिकाणी गडाला सोडतात. प्रसंग ऐका, भगवान बाबांनी गडाला सोडलं. भगवान बाबा त्या ठिकाणी हिमालयामध्ये जाण्यासाठी निघाले. ही बातमी कळते बाजीराव पाटलाला. गेले आणि भगवान बाबाला आणलं. आणि सगळा प्रसंग आता सांगत नाही, वेळ कमी आहे. आणि भगवान बाबाला विनंती केली, बाबा ऐकायला तयार नाहीत. पण बाजीराव पाटलाच्या आईला भगवान बाबा मावशी म्हणायचे. आपल्याकडे एक म्हण आहे, आई मरावीन मावशी. महिला मंडळ तुम्हाला विचारतोय, आय मारवान मावशी पुरावा उरावा, पुरावा नाही. महाराज मावशी म्हणजे आईच्या रूपाने दर्शन घेतलं आईचं मावशीचं. सांगितलं, माझी शपथ आहे भगवान, कुठं जाऊ नको रे बाबा. पाहायचेच असेल तर आपल्या इथं जनार्दन स्वामीची समाधी आहे म्हटले. धौम्य ऋषीने तिथं साधना केलेली आहे म्हटले. त्याला धुम्या डोंगर आम्ही म्हणतो, चल. स्वतः मावशी बरोबर आली. बाजीराव पाटील आणि बाकीचे लोक जागा पाहिली. तुका म्हणे या महा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. आणि त्यावेळेस भगवान बाबांनी गडाचं काम सुरू केलं. मला हा मुद्दा सांगायचा, दयावंत जी अंतर या करता हा सगळा व्यापक विचार मी तुमच्यासमोर ठेवला. गडाचं काम सुरू झालं आणि बातमी कळते की असणारं भगवान बाबांनी तिकडं गड सुरू केलाय. ज्या लोकांमुळे नारायणगड सोडावा लागला होता, ती सगळी मंडळी आता एकत्र आली. म्हटले चला जरा, म्हटले तिकडं काम सुरू झालंय भगवान बाबाच्या गडाचं, चला. चांगल्या भावनेने आले ते का वाईट? ज्यांच्यामुळे नारायणगड सोडावा लागला तीच मंडळी आणि त्या दिशेने निघाली. चला म्हटले, पाहून येऊ कसं काय काम चाललंय, तरी बघून येऊ. म्हटले काय चाललंय बोचं, बघून येऊ. हा महाराज वाईटच वृत्तीने आले होते नाही. आणि लक्षात घ्या, एक वाक्य माझं फार महत्त्वाचं आहे. जळणारी लोक असतात, दुःख देणारी लोक असतात, त्यांच्याकडे पाहायचं नाही. तुकोबाराला त्रास देणारी लोक होती ना. तुकोबाने निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, दुही पासून वेगळा. काहींनी निंदा केली, म्हटले मी खचून गेलो. आणि काहीनं सन्मान केला, पूजा केली, त्यांच्याकडे पाहून मी आनंदी झालो नाही. सुख दुःख समान सकळ, जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. असो धन्य जगी. इथे सुद्धा धन्य शब्द आला. आपल्याला वेळ कमी आहे. सगळी लोक ती असणारी 10-12 लोक त्रास देणारी भगवानगडाच्या दिशेने निघाली. गडावर आली. आल्यानंतरचा प्रसंग ऐका बरं, फार महत्वाचा आहे. आल्यानंतर भगवान बाबांची पूजा आटोपली होती. फार लवकर निघाली. किती वाजता निघाली होती देव जाणे, नाही आलंय माझ्या लक्षात ते. तुला जेवायला जायचं असेल जेवून ये. विठाला विठाला. आता मला येत असताना आपल्याच गावातले बरीच मंडळी म्हटले, महाराज 11च्या पुढे जाऊ नका. म्हटलं 9:15 वाजलेत राव कीर्तन सुरू व्हायला, आणि 11च्या पुढे जाऊ नका. म्हटलं दुसऱ्या कीर्तन करायला ताकद आहे तुमची असं म्हणायला. पण आता कसं आहे, त्यांना वाटतं आपल्या घरातल्याचे बस म्हणलं की बस, उठ म्हणलं की उठलं, निघ म्हणलं की चाललं, असं आहे ते. लक्षात घ्या, कीर्तनकाराला आदेश करण्या इतकं हे व्यासपीठ लहान नाही, ताकद नाही. महाराज एक ओवी एक श्लोक म्हणून दाखवा इथं येऊन. हे सोपं नाही. हे सद्गुरू नारायण बाबाचा प्रसाद आहे. आजेचे हे मज तुम्ही कृपादान दिले संत जनी माय बापे. नाहीतर मी जगलो पण नसतो. कारण मी ज्यावेळेस मला गडावर नेऊन यांनी टाकलं होतं ना घरच्यांनी, तुम्हाला सांगतोच आता, हे बाबांचं पुण्यतिथी 16 आहे. गडावर ज्यावेळेस मला नेऊन पोहोच केलं तर असे पाय सुजले देवडाले. डॉक्टरनी सांगितलं याला घरी घेऊन जा. झोपले नाही तुम्ही अजून. हे माझ्या जीवनातला प्रसंग आहे. मी शाळेत 2रीला होतो, मला वाटतं 3रीला असेल. आणि त्यावेळेस त्रास व्हायचा. 4थीपर्यंत दवाखान्यात आण माघारी. पण 5वीला शाळेत मी गेलो. डॉक्टरांनी सांगितलं काही उपयोग होत. म्हटलं याला आता घरी घेऊन जा. चालता येत नव्हतं, फार गंभीर अवस्था आणि सहज असणारं. आणि बाबांची गाडी इथं आली. आणि नंतर असणार आमचे आजोबा म्हटले, बाबा याचं फार दुखतं. ते म्हटले गडावर घेऊन या. आणि गडावर ज्यावेळेस नेलं आणि गुरुवर्य नारायण बाबांनी सांगितलं, शिवनाथ बाबा होते त्यावेळेस, तर अंगारा आण रे म्हटले तिकडून. महाराज तिथून असणारा अंगारा आणला.
हे मी तुम्हाला जे सांगतोय माझं हृदय भरून ते सांगत असताना बोलत असताना. आणि बाबांनी फक्त काहीच नाही मला ते कपाळाला लावलं, असं हातापायावरून असं हात फिरवले. भवरोगाईसे जाय शब्द ऐका बरं, त्यावेळेचे वाक्य माझ्या आणि हृदयामध्ये अंतकरणामध्ये आणखी घुमतात. भवरोगाईसे जाय अनेक काय शुल्लके, हे शब्द वापरल्याबरोबर मला त्या दिवशी संध्याकाळी मी थोडं थोडं चालायला लागलो. दुसऱ्या दिवशी तो आजार कुणीकडे गेला आणि रोग कुणीकडे गेला हे कळालं नाही महाराज. मेले माणूस जित उठविले, कळी काळा शिग्राशिले. हा दुसऱ्याचा अनुभव नाही, हा माझा अनुभव आहे. आणि काल दिंडी ज्यावेळेस चालली, अकोल्याच्या पुढे दिंडी निघाली. भाकरी आलेल्या, तिकडं नका लक्ष देऊ, इकडे लक्ष द्या. शक्ती ग्रामस्थ भाकरी घेऊन आलेत. ज्या वेळेस अकोल्याच्या पुढे दिंडी निघाली, एक माणूस आपल्या बाबांची प्रतिमा, त्या पिकअपला आम्ही दरवर्षीप्रमाणे तरुण मंडळी आम्ही लावत असतो, बाबाच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि रडायला लागला. मी म्हटलं असं काय, तुम्ही कशामुळे रडता? त्याला बाजूला घेतलं, त्यांनी जे डोकं ठेवलं फोटोच्या समोर, बाबांच्या प्रतिमेच्या समोर, कालचा प्रसंग आहे, ते डोकंच बाजूला काढीना. सगळी लोक थांबलेली, काल समाज भरपूर होता, ऊन होतं. म्हटलं बाबा थोडं बाजूला या. त्याने बाजूला घेतलं आणि मोठ्याने रडायला लागला. म्हटलं झालं काय तुम्हाला? ह्या अकोल्याच्या पुढची असणारी गर्जे वस्ती, त्या व्यक्तीनं महाराज रडताना एक वाक्य सांगितलं. त्याने सांगितलं, बाबा मला कॅन्सर झालेला होता. कॅन्सर, मी कालच्या कीर्तनात सांगितला प्रसंग, कॅन्सर झालेला होता. आणि सद्गुरू नारायण बाबाच्या कृपेनं बाबांना मी बाबांच्या समाधीत आणि चरणावर मी डोकं ठेवलं. बाबा तुमची मी अखंड पायी वारी करेल शुद्ध एकादशीची, जीवा हाई तोपर्यंत. पण एक काम करा, हे वाट्याला माझे आलेलं दुःख नष्ट व्हावं ही प्रार्थना बाबा करतोय. त्याने सांगितलं. मी परत तपासायला गेलो, एक 21-22 दिवसानंतर कॅन्सर सांगितलं होतं कितीतरी टक्के, परंतु नॉर्मल रिपोर्ट आला. त्याने सांगितलं मला वाचवलं ते सद्गुरू नारायण बाबाने. ही ताकद आणि शक्ती महाराज कळून येत नाही. वैराग्याच्या कीर्ती आई केल्या ज्या कानी, पुन्हा ताईसे होणे नाही, ताईसे कोणी होणे नाही, पुन्हा ताईसे होणे नाही, पुन्हा ताईसे होणे. वैराग्याच्या कीर्ती आई केल्या ज्या कानी, वैराग्याच्या कीर्ती वैराग्याच्या कीर्ती ऐकल्या पुन्हा काय ते होई. वैराग्याच्या कीर्ती ऐकल्या ज्या कानी, शब्द ऐका बरं, तुकोबर आहे बोलतात. पुन्हा तायसे होणे नाही. परत असा साधू फुंदे टाकलीमध्ये, तालुक्यामध्ये, 2 जिल्ह्यामध्ये परत नाही महाराज, परत नाही. आणि त्या सद्गुरू नारायण बाबाच्या कृपेनं आज मी तुमच्यासमोर बोलतोय. गडावर होतो त्यावेळेस आदिनाथ बाबांचं 4 वर्षाचं आळंदीचं जोग महाराज शिक्षण संस्थेत शिक्षण संपलं आणि त्यांना ऋषिकेशला बाबांनी पाठवलं. आदिनाथ महाराज म्हटले, माझी रूम सगळं काही साहित्य तसंच आहे. म्हटले तू आता तिथं थांब, मी काही ते आणत नाही, रूम सगळं ते व्यवस्थित चालू आहे. महाराज सगळं ठरलं, पण बाबाला विचारलंच नाही. पिशवी भरली मी, पण पिशवी भरल्यानंतर आमचे आजोबा नानाला मी म्हटलं, नाना असं असं ठरलं आहे आदिनाथ महाराजच माझं. म्हणजे बाबाला विचारलं, म्हटलं अजिबात नाही. आणि बाबांचं कीर्तन होतं बोंदरवाडीला काल्याचं, रामगिरी महाराजांनी सप्ताह चालू केलं आणि काल्याच कीर्तन बाबाचं होतं. बाबांच्या गाडीमध्ये मी आलो आणि आल्यानंतर कीर्तन संपल्यानंतर आजोबाला हा प्रसंग सांगितला. ते म्हटले, बाबाला विचारल्याशिवाय काही करायचं. आणि इथं घरी गाडी ज्यावेळेस आली, बाबा बसले आणि मग असणार आजोबांनी विषय काढला. म्हटले याला आळंदीला जायचं म्हणतोय, पिशवी भरून ठेवली त्याने. बाबा म्हटले हीचकडे माझ्याकडे. अरे म्हटले तुला इथं काय कमी आहे? शब्द ऐका बरं बाबांचे. काय म्हटले आळंदीमध्ये? अरे म्हटले तुला वेदांताचं आचार्य देखील मी करू शकतो, इथं काय कमी आहे? महाराज त्यावेळेस मी म्हटलं, बाबा तुमची इच्छा तुमची आज्ञा आहे. अरे म्हटले चांगला मृदंग वाजवतोस, कीर्तनही करशील. मला माझ्या स्वप्नातही वाटलं नव्हतं मी कीर्तन करेल. पारनेर तालुक्यामध्ये मुंगशी म्हणून गाव आहे, निलेश लंकेच्या गावा शेजारी, हंग्याच्या शेजारी. तिथं मी सप्ताह सुरू केला 21 वर्ष. आता आजच्या काल्याचं कीर्तन तिथं पूर्ण होत आहेत. गुरुवारी नारायण बाबाचं कीर्तन मी सकाळचं काल्याचं ठेवलं, संध्याकाळचं कीर्तन माझं होतं 21 वर्षापूर्वी.
आणि गुरुवर्य बाबा म्हटले, अरे ज्याच्या हस्ते सप्ताह असतो त्यांनीच काला करायचा असतो. म्हटले मी संध्याकाळी येतो, 4 वाजता येतो. म्हटले सकाळी जी दिंडी काढायची दिंडी प्रदक्षिणा, मी त्या गावामध्ये संध्याकाळी दिंडी प्रदक्षिणा काढली. बाबा आले आणि आल्यानंतर माझ्या जागेवर बाबा स्वतः बाबांनी कीर्तन केलं आणि सांगितलं, सकाळी असणारं ज्याच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम असतो, ज्यांनी एवढं कष्ट घेतलेले त्याने हे काला करायचं. म्हटलं बाबा माझा अधिकार कमी आहे. बाबाने सांगितलं मी सांगतो, आजीचे हे मज तुम्ही कृपा गोड प्रमाण दिलं केशवबाबांनी. कृपादान केली संती कल्पांते हे सरेना. गावाची, तालुक्याची, म्हणतो राष्ट्राची कृपा होण्यापेक्षा साधूची कृपा महत्वाची आहे. एक वाक्य सांगेल, झाले आता माझं कीर्तन. एक वाक्य तुम्हाला सांगून जाईल. काही लोकांकडे ज्ञान आहे, शब्द ऐका बरं, काही लोकांकडे ज्ञान आहे, विद्वत्ता आहे,